एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि आज हे तुम्हाला माझ्या पाठीमागे सगळा पसारा दिसत असेल। इकडं पण आहे काही ठेवलेला, कारण आज मी काढलंय किचन सगळं साफसफाईला। कारण खूप दिवसापासून म्हणजे ह्या फ्लॅटचं काय आहे काय माहिती, इतकी धूळ होती ना, 2-3 दिवस झाले का पूर्ण असं म्हणजे पूर्ण गच्च गच्च होतं। किती तुम्ही साफ करा, काहीही करा, मी तर जास्त खिडकी वगैरे पण उघडत नाही, तरी पण कुठून धूळ येते ना मला हेच कळत नाहीये। इतके म्हणजे मला हा फ्लॅट आहे ना डायरेक्ट असं वाटतंय की आता चेंजच करावा। खूप म्हणजे खूप, आणि ऑफिसच्या डेली म्हणजे जे काम आहे त्याने पण मला साफसफाईला जमत नाही। सॅटर्डे संडे 2 दिवस भेटतात, त्यात पण माझी प्रत्येक सॅटर्डे संडेला क्लिनिंगच चालू असते, आणि ते पण दिवस माझे 2 दिवस सुट्टीचे क्लिनिंगमध्ये जातात पूर्ण। कारण एवढी धूळ कुठून येते काय माहिती। मी प्रत्येक म्हणजे 2-3 दिवस झालं का फरची साफ करते, आणि जसं जमल तसं तसं थोडंफार क्लिनिंग करतच असते। तरी पण मला सॅटर्डे संडे पूर्ण म्हणजे पूर्ण क्लिनिंग एकदम डीपली क्लिनिंग करावी लागते। त्याच्यामुळं मला म्हणजे इतकं अक्षरशः इतकं बोर झालंय ना, असं वाटतंय की हा फ्लॅटच सोडून जावं, कुठेतरी दुसरा फ्लॅट बघू। एवढी धूळ येते ना, कुठून एवढी धूळ येते काय माहिती। आणि खाली ते वर्कशॉप आहे, तिथं पण सारखं काम चालू असतं, त्याच्यामुळे पण धूळ येत असेल। आणि थोडं हाईटला आहे, आणि इथे आसपासच म्हणजे 50 मीटरवरतीच हायवे आहे। थोडं धुळीचं प्रमाण इथं जास्तच आहे, त्याच्यामुळे मला तर असं इतकं म्हणजे आता मी दाखवते थांबा। किचनमध्ये मी पूर्ण सामान हे इथं तर काही ठेवलंच आहे, आणि हे किचनमध्ये सगळं सामान काढलंय मी। अक्षरशः पूर्ण रॅक रिकामी केली, आणि आता मला एवढे सगळे भांडे वॉश करायचे, आणि त्यानंतर परत सगळे रॅकला लावून घ्यायचे। हे बघू शकता एवढे भांडे, एवढे हे हे खाली पण या पाटीत काही आहे, काही तर खाली ठेवले। म्हणजे इतकी धूळ, म्हणजे तुम्ही 5-10 मिनिटने परत जरी झाडलं ना तरी इतकी कुठून धूळ येते मला हेच समजत नाहीये। पूर्ण कंटाळले मी आता हे धुळीला। आता तर मी नवीन फ्लॅट शोधायला सुरुवात करणार आहे, बघू आता काय होतं काही नाही। कारण एक तर फ्लॅट पण भेटणं खूप मुश्किल आहे, तर आता बघू 1-2 महिन्यात म्हणजे पूर्ण कंटाळा आलाय। कारण जे सुट्टीचा दिवस असतो किंवा काही असतं ना, हे सगळं बाहेरचं फिरणं वगैरे सोडून मला पूर्ण क्लिनिंगच करावी लागते। आणि मग ते सगळं असं जर नाही क्लिनिंग झाली ना, मग ते खूप बोर वाटतं। आणि शिंका पण लगेच, मला धुळीची तर खूप ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे लगेच शिंका चालू होतात। त्याच्यामुळे 2-3 दिवस झाले ना माझं पूर्ण क्लिनिंगचं चालू असतं। आता मी सगळं सामान, सगळं डबे वगैरे सगळं म्हणजे रिकामे करून सगळं गॅलरीमध्ये सामान ठेवलंय। आता पटकन टाईम न वेस्ट करता पटापट एकदा हे करून घेते, डबे हे ते सगळे धुवून घेते, आणि त्यानंतर मग सगळं किचन वगैरे आवरून घेते। तर चला, आता किती वेळात होईल काय माहिती, 1-2 तास तर लागेलच। इतकं बोर झालंय ना आता मला, पटापट सगळं आवरते। तर चला तर मग म्हटलं आता टाइम न वेस्ट करता आपण भांडे धुवायला सुरुवात करूया। काढताना तर खूप वाटलं हे करूया ते करूया, पण आता एवढी भांडे बघून अक्षरशः डोक्याला ताप आलाय की आता कसं होणार काय होणार। कारण पहिलंच मला जे आपले भांडे ठेवण्याची नेट आहे त्यालाच तेच साफ करताना असं वाटलं होतं की आता कधी पटकन सगळे भांडे वॉश करून होतील, आणि कधी मी एकदाचं थोडंसं पडेल। कारण जास्त वेळ आहे ना, माझा थोडासा कमरेचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ उभी पण राहू शकत नाही। त्याच्यामुळे मी पटापट सगळे कामं म्हटलं जेवढं होईल तेवढं लवकर आवरून घेऊया। आणि एकटीच असल्यामुळे मला जास्त काही म्हणजे कोणाची हेल्प पण नव्हती। घरी कसं 2-3 जण असतात, मग घरी सगळे करून घेतात, आणि मला असं वाटत होतं दिवाळीच्या वेळेस कसं म्हणजे घरचे इथं तरी माझं सामान लिमिटेड आहे, म्हणजे जास्त आहे, पण मी डायरेक्ट 2 गुणी पॅक करून ठेवून दिलं आहे। कारण ज्या बिना गरजेच्या वस्तू आहेत त्या उगाच धूळ खाण्याचं वर
ठेवायच्या आणि ठेवायला पण आता इथं किचन वगैरे थोडं छोटं असल्याने ठेवायला पण जागा नाही. मग ते कॉक्रोच हे ते होतात, आणखी त्याच्यावरती धूळ बसते, परत ते धुवा आणि त्याचा उपयोग पण नसतो. त्याच्यामुळे मी तशाच 2 गोणी एकदम पॅक करून मस्त व्यवस्थित ठेवून दिल्या आहे त्या वस्तू. जर आपलं स्वतःचं घर असेल ना तेव्हा मग ते सगळ्या गोष्टी असं ठेवायला पण ठीक पडतात. आणि इथे रॅक माझ्याकडे एकच आहे आणि जेवढं आपल्याला लिमिटेड लागतं दोघांसाठी तेवढंच मी गोष्टीवरती ठेवला. ह्या सुद्धा खूप गोष्टी झाल्यावरती यातून सुद्धा आता मी वॉश केल्यानंतर बाकी पण काही गोष्टी ठेवून देणार आहे. कारण म्हणजे दररोज उठून हे 2-4 दिवस झाले की मला सारखं वॉश करावं लागतं आणि तसं काही नाही, नॉर्मली पण मी वॉश करत असते. पण आज काय झालं काय माहिती, मला असं झालं ना की पूर्ण किचनच आपण एकदम साफ करूया. मग म्हटलं चला आता डबे रिकामे केले, त्यातलं सामान गॅलरीत मस्त थोडंसं ऊन म्हणजे त्यांना ऊन देण्यासाठी ठेवलं. परत ते खराब होऊ नये म्हणून सगळं म्हणजे एका पाटीत मस्त व्यवस्थित सगळ्या पापड्या वगैरे जे घरून आणलेलं आहे ते सगळं मस्त ऊन घ्यायला ठेवलं. आणि तर चला म्हटलं मग आता बाकीचे कामे पटकन आवरून घेऊया. घरी खरंच मला विशेष लागतं की आपल्या जे दिवाळीच्या वेळेस घर एवढे काढतात, घरी किती पसारा असतो, किती सारं सामान असतं. एक ना एक गोष्ट मम्मी हे ते सगळं धुत असतात. कसं ते एवढं हँडल करत असेल काय माहिती. मला तर हे 4 डबे बघूनच इतकं टेन्शन आलेलं होतं. त्यांना तर दिवाळीच्या वेळेस त्यांचे 2-3 दिवस हे असंच जातात, कधी कधी तर 1 दिवसात पूर्ण घर घेतात. म्हणजे किती त्यांचे एफर्ट्स ते लावत असतील. मला तर अजिबातच आत्ताच माझी पाठ दुखायला लागली. आता शेवटपर्यंत काय होईल काय माहिती. इतकं म्हणजे काढेपर्यंत तर इतकं भारी वाटलं ना, पण नंतर आता मला असं वाटलं होतं की मी कशाला काढलंय, काही आपण उद्या धुऊया किंवा काही थोडं ब्रेक घेऊन धुऊया. पण जर ब्रेक घेतला आणि मग ते मोबाईलच्या नादात किंवा थोडीशी झोप लागते, मग ते तसंच टाईमपास होऊन जातो, मग तसंच काम राहील. त्याच्यामुळे मी म्हटलं नको, नॉनस्टॉप आपण काम करूया पटकन. म्हणजे कसं दुपारी सगळं व्यवस्थित फॅन फुल करून दिला ना, सगळे भांडे वाळून जातील आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपण सगळं परत सामान त्यात भरू शकतो. त्याच्यामुळे मी सगळं सामान भरून घेतलं. आणि आज त्यात मी सकाळी म्हणजे चहा घेतलेला होता फक्त, आणि नंतर थोडंफार भांडे धुवून झाले. आणि नंतर मी थोडा मोबाईल बघितला तर मग दिसलं की आज चतुर्थी आहे. बरं झालं म्हटलं, मी सकाळी काही खाल्लं नाही, माझ्या लक्षात पण नव्हतं चतुर्थीचं. मग साबुदाणा भिजत टाकला आणि कामाच्या नादात कधी मला ते म्हणजे 3-4 वाजले ना उपवासाला, मला अजिबातच कळालं नाही. आणि तर असं माझा इथं 2x जसं स्पीड झालं होतं ना, काश तसाच रिअल लाईफमध्ये असतं तर माझे भांडे म्हणजे 5-10 मिनिटात पूर्ण झाले असते. आणि बघा इतके एफर्ट्स करून 3-4 तासाचे एफर्ट्स करून माझे मस्त भांडे मी सगळे वॉश करून घेतले. आता किचन पण वॉश करते आणि त्यानंतर सगळं झालेलं आहे. एवढे भांडे ना अक्षरशः बघून आता यातून मी बिनकामी ना ते ठेवूनच देणार आहे. कारण धुवायला मला आज खरंच अक्षरशः असं झालं होतं की कशाला मी हे भांडे काढले. जरी थोडी धूळ होती पुसून वगैरे ठेवले असते तर बरं झालं असतं. जस्ट आत्ता आवरलं आणि सगळं काम वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर एक झोप घेतली, कारण नंतर शूट करायचं. माझ्या म्हणजे एकदम हातपाय एवढे दुखायला लागले ना, नंतर मी काही शूटच केलं नाही. आणि आता मस्त असं रेडी झाले आणि मी चालले. आज चतुर्थी आहे, ते गणपती बाप्पांच्या दर्शनाला. आणि तुम्हाला सांगितलंय तुम्ही आज चतुर्थी म्हणजे पूर्ण सकाळपासून एक कप चहावरती होते. आत्ता 5-5:30 वाजता 1-2 साबुदाणा वडे बनवून खाल्ले. आणि म्हणजे पूर्ण म्हणजे लक्षात सुद्धा नाही कामाच्या नादात की, आणि भूक पण नव्हती लागलेली मला एवढी. पण नंतर एकदम हातपाय असे म्हणजे नाही का, हातपाय असे एकदम उभेच राहू देत नव्हते. त्याच्यामुळं मग मी लवकर जेवण म्हणजे साबुदाणा वडे बनवले, मस्त खाल्ले. तर चलो मग आता आम्ही पटकन दर्शन घेऊन येतो, कारण आल्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे. स्वयंपाक काय नाही, मसाले भातच बनवणार. प्रत्येक चतुर्थी असली किंवा गुरुवार असला ना, आम्ही इथं गणपतीच्या मंदिरात किंवा दत्त मंदिरात जातो. म्हणजे जातो. आज चतुर्थी होती, म्हटलं चला पहिले एकदा
दर्शन घेऊन येऊया. आणि 8ला तिथे आरती असते, त्याच्यामुळे आम्ही 8लाच निघालो होतो का आरती करायचीच होती मला. मग पटकन म्हटलं चला पटकन ट्रॅफिक नाही आहे तर आपण जाऊन येऊया. गेल्यानंतर मस्त गणपती बाप्पांचं, परत दत्त महाराजांचं आणि सगळं मारुती मंदिर सगळं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आरतीचा टायमिंग झालेला होता, आरती स्टार्ट झाली. सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जळते मान. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन शरण मात्रे मन कामना पूर्ती. देव जय रत्नाकलिता फळा तुझ गौरी कुंभरा. चंदनाची ओटी कुंकुम केशर. हिरे जडित मुक्त शोभतो बरा. रंजिते नपुर चरणी राजे. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज. आरती केली. येताना थोडासा फ्रेश भाजीपाला दिसला, मग भाजीपाला घेतला आणि दिवसाचा मस्त असा शेवट केला. थँक्स फॉर वॉचिंग. चलो बाय.